ऑल आयज ऑन राफा हा हॅशटॅग जो आहे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती सर्वत्र धुमाकूळ घालताना दिसतोय. याला कारण आहे जगभरातील अनेक देश युद्धग्रस्त असलेल्या गाझा येथील या राफा शहरात राहणाऱ्या पॅलेस्टाईनना पाठिंबा देताना दिसत आहेत. या हॅशटॅगवरूनच किंवा जे काही ट्रेंडिंगला आहे याच्यावरूनच गाझामधील राफा येथे सुरू असलेल्या एकूण नरसंहाराचा आपल्याला संदर्भ लक्षात येतो. 14 लाखाहून अधिक पॅलेस्टाईन नागरिकांनी राफा या ठिकाणी आश्रय घेतलेला होता. आता बघा, गेल्या काही दिवसांपूर्वी आयर्लंड, स्पेन आणि नॉर्वे या देशांनी पॅलेस्टाईनला एक राष्ट्र म्हणून दर्जा दिल्यानंतर इस्रायलने त्याच्यावरती तीव्र नापसंती दर्शवली. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने इस्रायलला राफामधील कारवाई थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर सुद्धा काही दिवसांनंतर लगेच इस्रायलने येथे हल्ला केला, ज्याच्यामध्ये 45हून अधिक विस्थापित लोकांचा मृत्यू झालेला आहे. जगाने या हल्ल्याचा निषेध केलेला आहे. इस्रायल जी जोरदारपणे कारवाई करते त्याचा निषेध सर्व स्तरातून केला जातोय. तरी सुद्धा आजच्या दिवशी इस्रायलचं गाझामधील युद्ध सुरूच आहे. हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात. राफा विषयी सुद्धा माहिती घेऊयात. या एकूण हॅशटॅग मागचा संदर्भ लक्षात घेऊयात. नमस्कार, मी अनुराग जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता 7 महिने पूर्ण होत आलेले आहेत. इस्रायलच्या या आजपर्यंतच्या हल्ल्यामध्ये 34,600 पेक्षा जास्त पॅलेस्टाईनी ठार झालेले आहेत. जवळपास 78,000 जखमी झालेले आहेत. गाझाच्या 23 लाख लोकसंख्येपैकी जवळपास 14 लाख लोक हे विस्थापित होऊन एकट्या राफा या दक्षिणेकडील शहरामध्ये एकवटलेले आहेत. हे शहर जे आहे ते इजिप्त बॉर्डरला लागून आहे. हमासने 7 ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यामध्ये 1200 जणांचा बळी गेलेला आहे. त्याशिवाय 235 जणांना ओलीस ठेवण्यात आलेला आहे. त्यापैकी सुमारे 130 जणांचा अजूनही काहीही ठावठिकाणा नाही. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून हे युद्ध थांबावं म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत. काही देश या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याच्यामध्ये अजूनही यश आलेलं नाहीये. इजिप्तच्या सीमेजवळ असलेल्या राफा शहरावरती इस्रायल जवळजवळ दररोज हवाई हल्ले करताना दिसून येत आहे. आपला जीव वाचवण्यासाठी हे लोक जे आहेत गाझामधून बाहेर पडले आणि राफा शहरामध्ये येऊन त्यांनी आश्रय घेतलेला होता. सध्या तरी युद्धामुळे ज्यांना स्वतःचं घर गमावं लागलं, जे बेघर झालेले आहेत त्यांच्यासाठी आणि जे युद्धामध्ये जखमी होत आहेत त्या सर्वांसाठी आश्रय घेण्यासाठी हेच एकमेव ठिकाण आहे. आणि याच कारणामुळं या भागाला फार महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेले जे युद्ध आहे या युद्धामध्ये राफा सीमा हा एकमेव मार्ग गाझामधील नागरिकांना उपलब्ध आहे, ज्याच्यामधून पॅलेस्टाईनना मदत जी आहे ती पोहोचवली जाऊ शकते. हमासने हल्ला केल्यानंतर ही सीमा जी आहे पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती. सध्या गाझातून बाहेरच्या जगाशी संपर्क करण्यासाठी राफा सीमेव्यतिरिक्त इतर 2 सुद्धा मार्ग उपलब्ध आहेत. एक आहे करेम शालोम सीमा आणि एक आहे एरेज सीमा. आणखी जे मार्ग आहेत हे 2 हे इस्रायलकडून नियंत्रित केले जातात. त्याच्यामुळे राफा सीमेशिवाय दुसरा मार्ग उपलब्ध राहत नाही. एरेज या सीमेतून लोकांची ये-जा केली जाते, तर केरेम शालोम या सीमेतून माल वाहतूक केली जाते. पण हमासचा जेव्हा हल्ला झाला 6-7 महिन्यांपूर्वी त्याच्यानंतर हे दोन्ही सीमा मार्ग बंद करण्यात आले. आता एका बाजूला अमेरिका, इजिप्त, कतार, जॉर्डन यासारखे देश सातत्याने युद्ध थांबवण्यासाठी आवाहन करीत असताना त्या संदर्भातले प्रस्ताव दोन्ही बाजूंना देत असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे अधिकाधिक हल्ले चढवताना दिसत आहेत. ते अधिकाधिक जहाल वक्तव्य करताना दिसत आहेत आणि ते त्याला देशभक्तीचं जरी नाव देत असले तरी सुद्धा आजच्या दिवशी ते रिव्हेंज मोडमध्ये गेलेले आहेत असं म्हटलं जाते. रफामध्ये रणगाडे घुसवण्यासाठी सुद्धा त्यांनी त्यांचं नेहमीचं जे आहे ते कारण दिल्याचं सांगितलं जातं. आणि येणाऱ्या काळामध्ये या राफामध्ये जे काही हमासचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या दृष्टीने जे अतिरेकी आहेत त्या सगळ्यांना संपवण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे. पण याच्यामुळे होतं काय, मी मगाशी जसं म्हणलं एकूण 23 लाख लोकसंख्या आहे पॅलेस्टाईन नागरिकांची, त्याच्यातले 14 लाख एकट्या राफा या ठिकाणी जमा झालेले आहेत. आता ह्यांनी रणगाडे घुसवलेले आहेत, दररोज हवाई हल्ले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. त्याच्यामुळं ही संपूर्ण जनता जी आहे आजच्या दिवशी बेंजामिन नेतन्याहू यांच्या कृपादृष्टीवरती अवलंबून आहे. जर का त्यांनी हल्ल्याची तीव्रता वाढवली तर कदाचित याच्यातील बहुसंख्य नागरिकांना त्यांचे जीव जे आहेत ते गमवावे लागू शकतात. आणि म्हणून जगभरातील बहुतांश देश इस्रायलला युद्ध थांबवण्यासाठी आवाहन करताना आपल्याला दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला हे युद्ध थांबवण्याची डिमांड केलेली असताना सुद्धा इस्रायल काही ऐकायला तयार नाही आणि जोरदारपणे हल्ले चढवताना दिसते. आणि कदाचित
याचाच निषेधाचा भाग म्हणून आयर्लंड, नॉर्वे यांसारख्या देशांनी पॅलेस्टाईनला एक राष्ट्र म्हणून दर्जा सुद्धा दिलेला आहे. आता राफा संदर्भात आत्तापर्यंत काय काय झालेले आहे त्या संदर्भातले पॉईंट सांगतो. आता इस्रायलने त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळं झालंय काय तर जवळपास 45हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. 200हून अधिक जे आहेत ते जखमी झालेले दिसून येत आहेत. आता इस्रायलची जी मिलिटरी आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे आहे या ठिकाणी त्यांच्याकडून जे काही हे जोरदार हल्ले जे चढवले जात आहेत त्याच्या संदर्भात ते म्हणतायत की राफा area had targeted and killed 2 senior Hamas operatives, but it also sparked a fire that Palestine and many Arab countries condemned as a mass scare. म्हणजे इस्रायलच्या दृष्टीने जरी त्यांनी या हल्ल्यामध्ये 2 हमासचे ऑपरेटिव्ह जे आहेत त्यांना ठार केलेलं असलं तरी सुद्धा इतर देशांच्या दृष्टीने म्हणजे अरब देश जे आहेत त्यांच्या दृष्टीने हा एका पद्धतीचा नरसंहारच आहे. इस्रायलचे प्राईम मिनिस्टर बेंजामिन नेतन्याहू रविवारी हल्ला झाला आणि सोमवारी त्यांनी त्याला ट्रॅजिक मिस्टेक म्हणलेलं आहे. पण या ठिकाणी या हल्ल्यामध्ये निष्पाप नागरिकांचा हकनाक बळी गेलेला आपल्याला दिसून येतोय. आता इस्रायलने हा जो काही हल्ला केला त्याच्यामुळे संपूर्ण जगभरातून रोष जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि UN नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल स्पोक्सपर्सन यांनी असं म्हटलेलं आहे की इस्रायल मस्ट टेक एव्हरी प्रिकॉशन पॉसिबल टू प्रोटेक्ट सिव्हिलियन्स. इस्रायलने शक्य ती सर्व पावलं उचलली पाहिजे ज्याच्याने सामान्य नागरिकांचा बळी जो आहे तो जाणार नाही. इजिप्तने या हल्ल्याचा निषेध केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की टार्गेटिंग ऑफ डिफेन्सलेस सिव्हिलियन्स जे आहे याचं त्यांनी कंडेमेशन केलेलं आहे. जॉर्डनने सुद्धा त्याला असं म्हटलेलं आहे की इस्रायल जे आहे या ठिकाणी वॉर क्राईम करते. युद्धाच्या दरम्यान जे काही गुन्हे केले जातात युद्ध गुन्हे असं त्याने त्याला म्हणलेलं आहे. सौदी अरेबिया जी आहे त्यांनी सुद्धा या नरसंहाराचा निषेध केलेला आहे आणि तुर्कीचे प्रेसिडेंट जे आहेत एर्दोगन यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की होल्ड दीज बार्बेरियन्स अँड मर्डरर्स अकाउंटेबल. थोडक्यात काय अरब जे राष्ट्र आहेत ते सर्वच्या सर्व इस्रायलच्या विरोधात एका सुरामध्ये एकवटताना आपल्याला दिसत आहेत. त्यांचा ते निषेध करताना दिसून येत आहेत. कतारने सुद्धा अशाच पद्धतीने इस्रायलचा निषेध केलेला आपल्याला दिसून येतोय. मगाशी मी जसं म्हटलं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस यांनी डिमांड केलेली होती इस्रायलकडे की त्यांनी लवकरात लवकर हे युद्ध थांबवलं पाहिजे, युद्धविराम करायला पाहिजे. पण अजूनपर्यंत तरी इस्रायलने असं काही केलेलं नाहीये. ते म्हणतायत की अगदी शेवटचा हमासचा ऑपरेटिव्ह जो आहे किंवा शेवटचा तळ जो आहे तो जोपर्यंत आम्ही उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत आम्ही हे काही थांबवणार नाहीये. युद्धविराम 7 महिन्यांपासून का होत नाहीये हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. युद्धविरामाचा जो प्रस्ताव आहे याच्यावरती गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होती. मागे इजिप्तमध्ये या संदर्भात चर्चा झालेली होती. पण आता इजिप्तचाच सैनिक जो आहे त्या इस्रायलच्या हल्ल्यामध्ये रफाची जी क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये इजिप्त नेमकी काय भूमिका घेतो हा सुद्धा एक वेगळा प्रश्न आहे. युद्धविरामाच्या प्रस्तावावरती एकमत न होण्याबाबत दोन्ही ज्या बाजू आहेत ते एकमेकांवरती आरोप करताना दिसतात. म्हणजे इस्रायल म्हणते हमास दोषी आहे, हमास म्हणते इस्रायल दोषी आहे. आता हमास काय म्हणते की आम्ही आमच्याकडे जे कोणी ओलीस ठेवलेले नागरिक आहेत त्यांना आम्ही सोडून देऊ जर का तुम्ही युद्धविराम केला तर. आणि इस्रायलचे पंतप्रधान त्यांना ही मागणी काही मंजूर नाहीये. ते म्हणतात जोपर्यंत आम्ही हमासचा शेवटचा तळ उद्ध्वस्त करणार नाही तोपर्यंत आम्ही हे युद्ध थांबवणार नाही. म्हणजे ह्या बाजूनी हमासच्या बाजूने ते ओलिसांबद्दल बोलतायत आणि हे शेवटचा तळ उद्ध्वस्त करण्यासंदर्भात बोलतायत. आणि ही जी चर्चा आहे गेल्या 1-2 महिन्यापासून अजूनही सुरूच आहे. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची प्रगती झालेली नाही. आणि आता हे ऑल आयज ऑन रफा हा जो हॅशटॅग सगळीकडे ट्रेंडिंगला आहे सर्वत्र जगभरातून इस्रायलची जी काही निंदा केली जाते त्याच्यामुळे कदाचित ते बॅकफूटवर येतील असं म्हटलं जात होतं. पण गेल्या 2 दिवसांमध्ये तसं तरी काही झालेलं दिसून येत नाही. पॅलेस्टाईनमधले जे काही रेसिडेन्शियल भाग आहे त्या ठिकाणी इस्रायलने मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले केले. त्यांचा उद्देश होता की हमासचा आपल्याला पूर्णपणे नायनाट करायचा आहे. पण हे सत्य आहे की नायनाट गेल्या 7 महिन्यांमध्ये अजूनही झालेलं नाही. कुणीही ज्यांनी कुणी एकमेकांवरती युद्ध लादलेले आहेत त्यांचा कुणाचाही युद्धाचा जो एकूण उद्देश आहे तो सफल झालेला आपल्याला दिसून येत नाही. गेल्या 2 दशकातले तुम्ही कोणतेही उदाहरणं आठवून बघा. अमेरिका
इराक यांच्यातलं बघा, अमेरिका, अफगाणिस्तान हे बघा तुम्ही, किंवा रशियाने युक्रेनवरती केलेला हल्ला घ्या, किंवा इस्रायल आणि गाझा यांच्यामध्ये सुरू असलेलं आत्ताचं युद्ध घ्या. या ठिकाणी जे नायनाट करणं जे म्हणतात ते अजूनपर्यंत झालेलं दिसून येत नाही. अशाच पद्धतीचा नरसंहार जे आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये श्रीलंकेमध्ये झालेला होता LTTEच्या संदर्भामध्ये, आणि हे खूप साऱ्या जणांना माहिती आहे. आता हे जे काही त्यांच्याकडून हल्ले चढवले जात आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निष्पाप निरपराध पॅलेस्टाईन नागरिक जे आहेत त्यांना त्यांचा बळी द्यावा लागतोय. कित्येक बालकं जी आहेत त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे असं सांगितलं जाते, आणि त्या संदर्भातले रिपोर्ट सुद्धा आता समोर येताना दिसत आहेत. इस्रायलमध्ये नेतन्याहूंना विरोध होतोय किंवा नाही हे काही अजून समोर आलेलं नाहीये, पण युद्धविराम झाल्यानंतर कदाचित नेतन्याहू यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो असं सांगितलं जातंय. एकूणच सुडाचं जे ते या ठिकाणी धोरण अवलंबतात किंवा रिव्हेंज मोडमध्ये जे ते गेलेले आहेत, त्याच्यामुळे संपूर्ण जगभरातून इस्रायलचा आजच्या दिवशी निषेध होताना दिसतोय. येणाऱ्या काळामध्ये पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळेल किंवा नाही हा एक वेगळा प्रश्न आहे, पण आजच्या दिवशी नेतन्याहू यांनी हा संपूर्ण नरसंहार जो आहे तो थांबवणं फार गरजेचं आहे, आणि म्हणूनच ऑल आईज ॲट राफा हा जो हॅशटॅग आहे तो ट्रेंडिंगला दिसतोय, आणि सगळेजण हीच प्रार्थना करतायत की त्या ठिकाणी निष्पाप नागरिकांचा बळी जायला नको. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जे आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.